फक्त न्यूज मराठी 24/7 माध्यमातून। तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा, रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर। मेरा नाम ही राजपूत है। मैं क्रूअल्टी के केस हैंडल करती हूँ। मैं इनके बार बहुत टाइम बार आई हूँ, हर बार आती हूँ चली जाती हूँ, टाइम नहीं है, मिल नहीं सकते। डीएम सर को मिलो, शुक्ला मैडम को मिलो, सोनावने सर को मिलो, लेटर भी दी मीटिंग के लिए, मीटिंग रखो, चुपचाप आई मीटिंग करके चली गई। सारे एनिमल लवर परेशान है मैडम, बच्चे जाते नसबंदी के लिए, ये हालत होती है, बस मर जाते हम लोग, गाड़ देते। नगर पालिका को कंप्लेन बहुत बार दी मैंने, लेकिन किसी ने सुनी नहीं। बोलते नहीं आप लोगों की गलतफहमी है, कोई सुनता नहीं। केस फाइल किया, अंदर बच्चा मर गया, मैंने पीएम कराया, अभी तक उसकी कोई कार्रवाई नहीं हुई। हर एनिमल लवर की ये कहानी है। नसबंदी करते हैं तो क्या मतलब, आपका क्या कहना है कि नसबंदी करते हैं, अंदर से कैनल कफ, डिस्टेम्पर, ये सब तरह की बीमारी आती है और बोलते हैं कि हमें क्या पता, हमें क्या पता बाहर से क्या बीमारी लेके आए थे। अंदर कितनी बार पकड़े भी गए हैं बच्चे कैनल कफ के। मैं खुद साक्षीदार हूँ, अंदर कैनल कफ के बच्चों की एंट्री हुई मेरे सामने, लेकिन बोलने पे प्रशासन ने कुछ नहीं किया। आयुक्त से गुहार लगाई हर बार, लेकिन आयुक्त ने सुनने से मना कर दिया, सेंटर बंद कर दिया अभी के लिए। हम लोग सड़कों पे बच्चों को मारते, खाना खिलाते, हम लोग कितना करेंगे कि कहाँ से रहेंगे पैसे। आपकी मांग क्या है? मेरी मांग यही है कि इनमें भी जान है। अगर आयुक्त यहाँ पे स्थापित किए गए हैं तो ये भी उनकी जिम्मेदारी है, तो आयुक्त अपनी जिम्मेदारी से क्यों भाग रहे हैं? क्या वजह है? क्या प्रशासन सारा मिला हुआ है, जिसमें सारे आमदार, खासदार, नगर सेवक, यहाँ तक की रीलोकेशन कराई जा रही है, उसके ऊपर भी मैं काम कर रही कि रीलोकेशन रोकी जाए। जगह जगह से बच्चे छोड़े जा रहे, उनको जख्म हो जाते, मैगेट वूंड हो जाते, हम लोग कहाँ जाएंगे? लेकिन प्रशासन कुछ सुनने के लिए तैयार नहीं। आज ये बच्ची है, मैं जब से आई, जब से गुहार लगाई, मेरे पास रिकॉर्डिंग है, लेकिन किसी ने सुना नहीं। बोलते आप रिपोर्ट लेके आइए, आप ब्लड टेस्ट कराइए, कहाँ से लाऊं मैं इतने पैसे? ट्रीटमेंट कराया सोचा था बच जाएगी, ये हालत है, न जिंदा है या न मरी है। मैं यही चाहती हूँ, प्रशासन की जिम्मेदारी है, हमारे एनिमल्स भी, ये इनके लिए कुछ नहीं कर रहे। गाड़ी बुलाओ, इनके 10 ड्रामे रहते, अगर मैं आर्गूमेंट करती हूँ तो मेरे केस ही नहीं उठाते। गाड़ी बुलाने के लिए मुझे 10 बार भीख मांगनी पड़ती है। बस हो गया। ये है श्रेयस भाई जी, मैं बॉम्बे बेकर एसोसिएशन का प्रेसिडेंट हूँ। तो ये हमारे जितने भी बेकर्स हैं जिनके लकड़े की फैक्ट्री है, उन सभी को नोटिस दिया गया है बीएमसी की तरफ से और पोल्यूशन डिपार्टमेंट की तरफ से। तो वो 1 साल का हमको नोटिस दिया गया था पहले कि 1 साल में भट्टियों को कन्वर्ट करें और पीएनजी में या तो फिर इलेक्ट्रिक में कन्वर्ट करें। तो अब उस नोटिस को 6 महीने कर दिया गया है कि 6 महीने के अंदर इसको कन्वर्ट करना चाहिए। तो हम लोग कन्वर्ट करने के खिलाफ नहीं, हम चाहते हैं कन्वर्ट हो, लेकिन कन्वर्ट के लिए हम चाहते हैं, हमारी कुछ मांगे हैं कि हमको टाइम बढ़ा के दिया जाए और हमको कुछ सरकार की तरफ से मदद मिले, जैसे पीएनजी की लाइन हो गई या सब्सिडी हो गई। हमारा जो 10-15 लाख रुपए कन्वर्ट करने में खर्च आएगा, उसमें सरकार हमको कुछ मदद दे। तो हमारी मांग है, इसी तरह से हम लोग चाहते हैं कि हमारी मांग आपके द्वारा पूरी हो। आज 44व्या दिवशी आम्ही आंदोलनाचा आज जे आंदोलन केलं, कुल्याची वाडी तांबवे या ठिकाणी वन्यजीवच्या गेटवर आम्ही गेलो, परंतु वन्यजीवचे कर्मचाऱ्यांनी आम्हाला आत येण्यास विरोध केला। तरी तो विरोध झुगारून आम्ही रिसरी ज्या गेटपर्यंत जायचं होतं, आज आम्हाला ज्या टप्पा जो गाठायचा होता आज आम्ही गाठला। भविष्यात आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की 44 दिवस जर शासन आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तर आता आम्ही परवानगी घेणार नाही आणि उद्यापासून आम्ही दुसऱ्या आंदोलनाची सुद्धा तयारी करणार आहे। कारण आता आम्हाला कुणाची गरजच उरली नाही। आम्हाला प्रशासन माहीत नाही, कोण माहीत नाही, आता आम्हाला जीवन मरण्याचा प्रश्न तयार झाला आहे। म्हणून आम्ही आज जे आंदोलन केलं, आजचा पहिला दिवस आम्ही कुल्याच्या वाडीपर्यंत आम्ही गेलो आणि उद्या आम्ही कोणत्याही क्षणी आमच्या मूळ गावात जाऊ शकतो। आम्ही कुणाला विचारणार नाही, काय नाही, परंतु आमच्या प्रशासनाकडून जर आमच्या लोकांना काय त्रास झाला किंवा आम्हाला वाटत काय त्रास झाला तर त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील आणि जी आंदोलनाची दिशा आहे, आज दुपारी
1 वाजता डॉक्टर भारत पाटणकर या ठिकाणी येणार आहेत आणि ते ज्या वेळेला पुढचा निर्णय जाहीर करतील त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. अंगणवाडी सेविका चांदूर बाजार अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना आम्हाला एकच पालकमंत्र्याला सांगायचं आहे का आम्हाला मानधन नको, वेतन श्रेणी हो. आम्हाला जे अगोदरचा तास होता आमचं काम करायचा 10 ते 2 तोच पूर्ववत राहू द्या आणि उन्हाळी सुट्ट्या आम्हाला 1 महिन्याची देण्यात यावी, हीच आमची निवेदन आम्ही पालकमंत्र्याला देणार. चांदूर बाजार प्रकल्पामध्ये आहे. मी अंगणवाडी सेविका आहे. आमच्या मागण्या भरपूर आहेत, पण आम्हाला हे सांगायचं आहे शासनाला की आमच्या मागण्या, आमचं जे वेतन, आम्हाला वेतन श्रेणी झाली पाहिजे. फक्त मानधनावर आमचं भागत नाही, तसंच आम्हाला पेन्शन झाली पाहिजे. आणि जे शासनानं ठरवलेलं हे आहे की त्यांना पेन्शन 60 वर्षाच्या वरच्यांना नाही मिळणार, पण 65 वर्षापर्यंत पेन्शन मिळालीच पाहिजे. तसंच आरोग्य खात्याचं जे काम आहे आमच्याकडे माता बाल संगोपनाचं, त्यांचे पैसे नाही मिळाले तर मार खाण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नये. आम्हाला माता बाल संगोपनाचं काम देऊ नये. मातृत्व योजना आहे ती योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना आमच्याकडे येऊ नये. तसंच आमच्या सेविकांना पेन्शन मिळालं पाहिजे. सरते शेवटी 10 लाख रुपये अंगणवाडी सेविकांना आणि 5 लाख रुपये मदतनीसांना मिळालेच पाहिजे. नमस्कार, मी प्रतीक्षा संतोष जाधव, सद्गुरू आश्रम शाळेची विद्यार्थिनी. आम्ही परवा मंदूर येथे प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेलेलो. तिथे त्यांना अंतराला अंतरून नव्हतं, पांघराला पांघरून नव्हतं. ते आसपासचा लाकूड फटा गोळा करून स्वतः जेवण खात होते. तिथे त्यांचं ते उघड्यावरचं थंडी वाऱ्याचं जीणं बघून मला खूप वाईट वाटलं. तिथे आम्ही त्यांची मुलाखतसुद्धा घेतली. त्यांचे बोल ऐकून माझ्या मनाला खूप लागलं. आम्ही शाळेत आलो. शाळेत आम्ही त्यांच्यासाठी पत्रसुद्धा लिहिलं. त्या पत्रातून आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने आमच्या भावना समजून घ्याव्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्या. त्यांनी त्यांचं घरदार सोडून ते आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांची चिमुकली बाळ तिथे त्यांची वाट बघत आहेत. त्यांच्या वाटेकडे तिथे डोळे लावून बसले आहेत. तर त्यांच्या तुम्ही भावना समजून घ्याव्या व त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी श्रद्धा विनोद कांबळे, इयत्ता 9वी क ची विद्यार्थिनी, सद्गुरू माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर. 14 फेब्रुवारी रोजी आम्ही चांदोली येथे गेलो होतो. चांदोलीमधील मंदूर येथे गेलो. तेथे आम्ही पाहिलं की काही प्रकल्पग्रस्त आंदोलनासाठी बसले. तर आम्ही त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्या. तर आम्हाला कळालं की चांदोलीमध्ये जे अभयारण्य आहे आणि प्रकल्पग्रस्त आहेत ते होते तिथे बसले होते. तर त्यांना काही समस्या भेटत नाही आहे, त्यांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे. आमच्या आजीच्या, आजोबांच्या, आईवडिलांच्या वयाचे ते तिथं उघड्यावर बसले. त्यांचं हाल अपेष्टांचं जिनं आमच्याकडून बघवलं नाही, आमच्या पण डोळ्यात पाणी आलं. तर सरकारने प्लीज त्यांच्या मागण्या मान्य कराव्या आणि आमची पण अशी अपेक्षा आहे की तुम्ही मान्य कराल आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवाल, कारण गेले 40 दिवस झाले ते तिथं बसलेले आहेत. तर प्लीज तुम्ही त्यांच्या मागण्या कराव्या. गेल्या 2 वर्षापासून आम्ही महानगर आयुक्त साहेबांना निवेदन देत आलो आहे, पण कुठल्याही प्रकारची कारवाई आमच्या झालेली नाही. आमचा विषय सरळ आहे, दिव्यांगांच्या घरकुल भेटलं पाहिजे. दिव्यांगांच्याकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही आहे, त्यांमध्ये घरकुलपासून वंचित आहे. दिव्यांग भत्ता वाढ करण्यात यावी. त्याच्यानंतर दिव्यांगांना स्टॉल, रोजगार उभारण्या करण्यासाठी त्यांना स्टॉल देण्यात यावी. हे फुटपाथ महानगरपालिका जेव्हा येते त्या दिव्यांगांचे हाल होतात, पण अधिकृत दिव्यांगाला स्टॉल देण्यात यावा. बचत गटच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार भेटण्यात यावा की जेणेकरून दिव्यांग आर्थिक स्वरूपी मजबूत झाला पाहिजे. मोठमोठ्या ठेकेदाराला ठेके देतात आपण, काहून नाही एक दिव्यांग बचत गटाला 10 दिव्यांगांचा म्हणजे रोजगार भेटू शकतात. एक पहिल म्हणून अकोला महानगरपालिकेने सुरुवात करावी, एक मॉडेल म्हणून अकोला महानगरपालिकेने सुरुवात करावी. या उद्देशाने आज आमचं जे समोरचा भाग तुटला आहे 2 वर्षापासून, आणि आज जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही जाणार नाही. जर आम्हाला रात्र इथे काढायची गरज पडली, आता तर आम्ही बसलेले आहे, ते अधिकारी आमच्यासोबत बोलत आहे म्हणून, जर कारवाई झाली नाही तर आतमध्ये घुसायला मी तयार आहे. त्याच्यानंतर आणि यासाठी आम्ही आमचा मुर्दा आंदोलन केले की दिव्यांगांची परिस्थिती मुर्द्यासारखी केलेली आहे महानगरपालिकेने. म्हणजे आज शेतकऱ्यांची आत्महत्या आपण बघितलेली आहे, तो वेळ आली नाही पाहिजे का दिव्यांग आत्महत्या करेल, म्हणून आम्ही करत आहे मुर्दा आंदोलन. या म्हणजे शासन आणि प्रशासन पूर्ण दिव्यांगांच्या बाबतीत मुर्दा झालेला आहे, म्हणून आम्ही आज निषेध करण्यासाठी मुर्दा आंदोलन केलं. आधीचं वातावरण हे चांगलं होतं, आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात, आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार, आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा.
रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर